उठायला थोडा उशीर झाला ना की सगळ्या कामाला उशीरच होत जातो आणि अशात साऊ जागी असेल ना तर ती मला काही काम पण करू देत नव्हती. आणि काल कपडे वाळू घालायला पण उशीर झाला होता, त्याच्यामुळे पहिले कपडे आधी काढून घेतले आणि आजचे कपडे वाळू घातले. नंतर मला स्वयंपाक पण करायचा होता. आता थंडी पण आहे त्याच्यामुळे दिवस पण लहान लहान होत चाललंय. उठलं की एवढा उशीर होतोय की लगेच कामाला लागावं लागतंय आणि काम झालं की झोपायची वेळ होते. तुमच्यासोबत पण असं होतंय का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं मी हेच दाखवते की मला लागलंय आणि भाजी मी निवडण्यात एवढी व्यस्त होते, म्हणजे एवढी फास्ट निवडत होते की त्यातून रक्त आलेलं पण मला कळालं नाही. त्याच्यामुळे मी नंतर भाजी धुवून घेतली. आधी पण एकदा धुवून घेतली होती, पण तसं झालं म्हणून मी आणखीन एकदा भाजी धुवून घेतली. आणि पाणी पण खूप थंड लागत होतं. आता ही आहे लाल पानाची भाजी. मी ह्याच्या आधी भाजी पण केली, पण ती काही कोणी एवढी खाल्ली नाही, त्याच्यामुळे मी आज त्याचे धपाटे करते. भाजीला मी थोडंसं तेलात परतून घेतलं आहे आणि कांदा, लसूण जे काही आपण धपाट्याला टाकतो तेच बाकी सगळं. आणि आमच्यात ना असं धपाट्यात खमंग होतात धपाटे, म्हणजे कशाचेही केले तरी. आणि ह्याची काही भाजीची वेगळी अशी चव पण लागत नाही. आणि धपाटे आम्हाला खूप आवडतात, त्याच्यामुळं जी काही भाजी कोणी खात नाही ती धपाट्यात घालायची असं असतं माझं. आणि बघा, ही मांजर रोज इथं येत असते आणि ही माझी बारकी मांजर तिला बघून खूप खुश होत असते. आज तिनं जाईपर्यंत ती कुठंतरी गेली होती आणि तिला काही ती दिसली नाही.